ढगाळ वातावरणाचा द्राक्ष बागांना मोठा फटका बसलाय। बागांमध्ये पाणी, फळधारणा घटली आहे। सततच्या पावसानं द्राक्ष बागा ओल्या झाल्यात। सततच्या पावसानं आणि ढगाळ वातावरणानं येवला तालुक्यातील द्राक्ष बागांना याचा मोठा फटका बसतोय। हवामान बदलामुळे द्राक्ष बागांमध्ये फळधारणा केवळ 30%पर्यंतच मर्यादित राहिली आहे। असंच जर वातावरण राहिलं, सूर्यप्रकाश कमी पडतोय आणि द्राक्ष फुलांची गळती वाढतीये। या भागात द्राक्ष बागांमध्ये अक्षरशः पाणी साचलं असल्याचं दृश्य आहे। याचाच आढावा घेतला आमचे येवल्याचे प्रतिनिधी नरेंद्र बटाव यांनी। येवला तालुक्यात निसर्गाचा खर सर्वत्रच बघण्यास मिळत आहे। आपण बघितलं तर कांदा, मका सर्वच पाण्यात असून आपण अक्षरशः बघितलं तर येवला तालुक्यातील ग्रामीण भागात आलेल्या या ठिकाणी अक्षरशः द्राक्ष बाग देखील पाण्यात असल्याचे चित्र दिसत आहे। एकूणच बघितलं तर सर्वच पिकं आता पाण्यात असल्याने सतत कोसळणाऱ्या पावसाचा फटका आता द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना देखील बसत आहेत। आपल्यासोबत काही द्राक्ष उत्पादक शेतकरी, काय सांगाल की किती एकर बाग आहे आणि कशी परिस्थिती बागेची? 4 एकर बाग आहे आणि काहीच नाही आलेलं आहे त्याला पाऊस छाटाच्या आधी बी पाऊस आणि नंतर बी पाऊस, पण त्याच्यामुळं त्याला काहीच आलं नाही आणि त्याला आमचा 5-50 हजार रुपये खर्च होऊन गेला आहे, पण तो बी आमचा अक्षरशः भरून निघत नाही। त्याच्यामुळं आता आम्ही करणार काय? आता जगायचं कसं आम्ही? आता 80% त्याचं नुकसान झालेलं आहे। त्याच्यामुळं आता काय करणार आम्ही त्याच्यापुढं? एकूणच बघितलं तर अक्षरशः सततच्या पावसामुळे द्राक्ष बागात पाणी असल्याने अक्षरशः 70 ते 75% माल खराब झाल्याने अक्षरशः उत्पन्न 20% मिळतं की नाही अशी परिस्थिती द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांवर येऊन ठेपली आहे। नरेंद्र बटाव, जय महाराष्ट्र न्यूज, येवला।